नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मानदेश भूषण परिवाराचा हा वेगळाच व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे. सातारा जिल्हा परिषदेची स्थापना 1962 मध्ये झाली. आज 2026 हे साल आहे. या कालावधीमध्ये सातारा जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे. खरं तर वेगळ्या क्षेत्रातील लोक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच शिक्षकांना सुद्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समितीचे सभापती म्हणून काम करण्यास मिळालेले आहे. त्यामध्ये महिला पुरुष असाही त्यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर शिक्षक जिल्हा परिषद सदस्य झाले, त्यांच्या पत्नीही जिल्हा परिषद सदस्य झालेल्या आहेत. काही पत्नी या शिक्षक आहेत आणि काही शिक्षकांच्या पत्नीने जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेले आहेत. तर कोण हे 21 आहेत हे आता पाहूया. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान हा कोरेगाव येथील नांदवळमधील शिवाजीराव महाडिक यांना मिळालेला आहे. 1997-98 दरम्यान ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर खटाव तालुक्यातील भाग्यश्री भाग्यवंत यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. त्याही माध्यमिक शिक्षक आहेत खटाव तालुक्यातील. त्यानंतर फलटणचे आहेत, दुधगावचे सुपुत्र आहेत माणिकराव सोनवलकर सर, तेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर जो मान मिळालेला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा ते मान तालुक्यातील पर्यंतचे सुभाष नरळे सर आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे ते खंडाळे तालुक्यातील आहेत शंकरराव गाडवे सर आहेत. त्याचबरोबर सदाशिवराव पोळतात्या पण आहेत. त्यानंतर आपण बघितलं तर प्राध्यापक उत्तमराव माने हे शिक्षण समितीचे सभापती होते. कराडमधील आहेत, ते कराड तालुक्यातील आहेत. बाळासाहेब शिरसट समाज कल्याण समिती सभापती होते, ते कराड तालुक्यातीलच आहे. रामचंद्र शंकर भोसले फलटण तालुक्यातील झिरपवाडीचे आहेत, तेही समाज कल्याण समितीचे सभापती होते. त्यानंतर सदाशिवराव पोळतात्या यांच्या पत्नी कमलताई पोळ याही जिल्हा परिषदेच्या सदस्य झालेल्या आहेत शिक्षकांच्या पत्नी म्हणून. सुशीला देवी गाडवे शंकरराव गाडवे सरांच्या या पत्नी आहेत. अनेक वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलेले आहेत. माणिकराव सोनवलकर मानचे जावई आहेत, त्यांच्या पत्नी भावना माणिकराव सोनवलकर हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. भावना सोनवलकर ह्या शिक्षक आहेत. आणि विशेष म्हणजे सौ अरुणादेवी अशोक गोडसे या अशोक आबा गोडसे यांच्या पत्नी आहेत. अरुणादेवी याही जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. कमलताई पोळ आणि अरुणादेवी गोडसे, अरुणा गोडसे माई ह्या शिक्षकांच्या पत्नी म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना काम करण्यास संधी मिळालेली आहे. आणि भावनाताई सोनवलकर प्राचार्य सौ सिंधुताई खाडे इंकुळ आणि ज्या विद्यमान सध्या उपप्राचार्य म्हणून काम करत आहेत अनंतराव थोपटे महाविद्यालय भोरला. आणि गोंदवलेची कन्या आहेत त्या प्राध्यापिका सरिता कट्टे. या तिघांनाही जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. अशोक कुदळे सर आहेत, प्राध्यापक बंडा गोडसे सर आहेत. फलटण तालुक्यातील आदरकीचे सुभाषराव धुमाळ आहेत. इंजबावचे मान तालुक्यातील इंजबावचे सुपुत्र आहेत ते साईजी तुपे सर आहेत. प्राध्यापक अनिल जगताप हे फलटण तालुक्यातील गोखळीचे आहेत. हे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यास संधी मिळालेली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये नागठाण्याचे सुपुत्र अजित साळुंके सर हे जिल्हा परिषदेचे सदस्य झालेले आहेत. खरं तर
आतापर्यंत आपण इतिहास बघितला तर शिक्षकी पेशा सांभाळत या सर्व शिक्षकांनी जिल्हा परिषदेचे सदस्य, उपाध्यक्ष आणि वेगवेगळ्या समितीचं सदस्य म्हणून काम केलेलं आहे. खरं तर विद्यार्थी घडवण्याबरोबरच समाज पण घडवण्याचं काम केलेलं आहे. आणि खरं तर मतदार राजा एक चांगलं काम शिक्षकाचं आहे म्हणून त्यांना खरं तर जिल्हा परिषदेमध्ये पाठवलेले आहे आणि त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. खरं तर आपण बघितलेलं आहे की सातारा जिल्ह्याचा एक इतिहास, खरं तर तब्बल 19 शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे आणि 2 शिक्षकाच्या पत्नींनी सदस्य म्हणून काम केलेले आहे. खरं तर भविष्यात कोण शिक्षक जिल्हा परिषद सदस्य होणार आहे आणि अध्यक्ष उपाध्यक्षापर्यंत किंवा वेगळ्या समितीपर्यंत कोण पोहोचणार आहे हे आपल्याला पाहावयास मिळणार आहे. खरं तर आपण एक वाक्य आहे आपलं, वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिक्षकाने जो इतिहास निर्माण केलेला आहे त्यात भविष्यात कोण भर टाकणार आहे हे आता आपण पाहणार आहोत. खरं तर यातले जे सदाशिवराव पोळताते आहेत हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेपर्यंत त्यांचा प्रवास केलेला आहे. खरं तर या सर्व शिक्षकांचं काम बघितलं तर सदाशिवराव पोळतात्यानंतर माणिकराव सोनवलकर सर आहेत, हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले पण कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक पण झालेले आहेत. खरं तर जिल्हा परिषदेपासून हा त्यांचा पुढील प्रवास झालेला आहे. खरं तर शिक्षक म्हणून काम करत असताना भविष्यात येथील काही शिक्षक मुख्याध्यापक, उपप्राचार्य, प्राचार्य म्हणूनही काही शिक्षकांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. खरं तर शंकरराव गाडवे सरांचं काम सर्वांनाच माहीत आहे, सदाशिवराव पोळतात्यांचं काम सर्वांनाच माहीत आहे. काही शिक्षकांनी म्हणजे सुभाष नरळे सर असतील, सदाशिवराव पोळताते असतील किंवा शंकरराव गाडवे सर असतील, खरं तर या शिक्षकांनी सुद्धा स्वतःच्या शिक्षण संस्था सुरू करून भविष्यात एक वेगळा आदर्श समाजापुढे मांडलेला आहे. खरं तर शिक्षक म्हणून काम केलेलंच आहे पण शिक्षक म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सुद्धा सर्वांना एक प्रेरणादायक आणि आदर्श ठरलेला आहे. खरं तर मानदेश भूषणचा हा एक वेगळा विषय आहे. नक्कीच हा वेगळा व्हिडिओ विषय प्रेक्षकांना आवडेल. धन्यवाद.